मी इथून निघतो बघा, हे एक्स्ट्रीम पोझिशन इथून निघलो ना, मी गेलो, हे झालं एक ऑक्सिलेशन. कळालं भाऊ, मी इथून निघालो होतो, इथं आलं. आता पुन्हा 3 सेंटीमीटर चाललो, तर टाइम मला 7 सेकंड लागला. हां, टेक्स्टबुक मधला न्यूमेरिकल म्हणजे बोर्डामध्ये गिव्हन डेटा लिहिणं कंपल्सरी आहे. उद्देश हा आहे की तुम्ही करताय तर माझ्यासोबत पुस्तक ओपन करताय की नाही, टेक्स्टबुक, नोटबुक, माझ्यासोबत न्यूमेरिकल करण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे बरं. ठीक आहे. मुकेश सर का काढायले? कारण की या फॉर्म्युल्यात मला एक गोष्ट भेटली, वेलॉसिटीचा फॉर्म्युला ए कॉस ओमेगा टी दिला, आणि एक्स दिल्यामुळे तुम्हाला कॉस नॅचरल, लॉगॅरिथम नाही, नॅचरल कॉस असला बघायचा. बघा, लॉगॅरिथम पण असतं, पण आपल्याला नॅचरल कोसाइन असं बघायचं. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. खूप विद्यार्थ्यांची मागणी असते की सर तुम्ही न्यूमेरिकल घेत नाही आहेत. आता हे 3रं लेक्चर आहे, पण 2रं लेक्चर बघणं फार गरजेचं आहे बरं. आपण म्हणसाल का बरं सर, जर तुम्हाला फॉर्म्युले माहिती नसेल तर मी कसा शिकवणार आहे बाबा. मग चला, आज आपण काल शिकवलेले 2 लेक्चर म्हणजे पहिलं लेक्चर, 2रं लेक्चर, हा 3रं लेक्चर आहे. आणि 3ऱ्या लेक्चरमध्ये फॉर्म्युला बेसिसवरच हे सगळे काही मी इथं न्यूमेरिकल घेणार आहे. वाटल्यास थोडक्यात मी एक रिव्हिजन पद्धतीने घेतो आणि समोर सरकतो बाबा. बघा, मी तुम्हाला एक डिफरन्शियल इक्वेशन, पहिलं तर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, लिनियर एसएचएम, हे फोर्स गेस, हे इक्वेशन माहीत पाहिजे. नंतर काढलं होतं डिफरन्शियल इक्वेशन, बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल टू 0. याला ऑर इक्वेशन कसं लिहिलं होतं बरं, हे एक इक्वेशन तर आहेच, पण ऑर इक्वेशन हे याचंच बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे तुम्ही म्हणसाल सर पाठ करून लिहिता का? नाही, हे काल आपण शिकलोय बाबा. बस एक उजळणी घेतोय, रिव्हिजन घेतोय, लक्षात राहू दे. आज चल बावड्या, इकडे बघ काय करायचं ते आता. ओके, समजलं. आता हिच्यावरून एक्सेलरेशन काढलं होतं, आठवतं का बावड्या? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, समजतं? ओके. नंतर वेलॉसिटी प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि हिच्यावरून डिस्प्लेसमेंट काढलं होतं, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन्स होतं. असे इक्वेशन शिकलो. पण जर आपल्याकडे टाइमच्या फंक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्सेलरेशन पाहिजे असेल तर, आता डिस्प्लेसमेंट ऑलरेडी टाइमच्या फंक्शनमध्ये होतं आपल्याकडे. बघा, ए साइन टाइम म्हणजे टी आलं पाहिजे त्याच्यात. बघा, ओमेगा टी आलं ना, प्लस फाय. ठीक आहे. वेलॉसिटीचं इक्वेशन ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय असं आपण लिहिलेलं आहे. बघा, टाइम आले का नाही याच्यात. आणि एक्सेलरेशन जे आहे ते मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे टाइमच्या फंक्शनमध्ये असले इक्वेशन्स आपण लिहिलेले आहेत. आणि अपेक्षा करायला काय हरकत नाही, आपण लिहिलं. जर डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला असेल, है ना, एक्स इज इक्वल टू 0 आणि टी 0 असेल, तर एक्स इज इक्वल टू मीन पोझिशनचं डिस्प्लेसमेंट हे लिहायचं, असं आपलं ठरलं आहे. कालच शिकवलं मी, कालचं लेक्चर नक्की बघा. आणि जर एक्स इज इक्वल टू आपल्याकडे ए असेल, प्लस मायनस ए लिहू शकता, आणि टाइम 0 असेल तर डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी लिहायचा, असं आपल्याला ठरलेलं आहे. बरं, आणखीन काही ॲडव्हान्स फॉर्म्युले सांगून देऊ का बरं, जे की शिकायचे राहिले पण त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे ही जी काही वेलॉसिटी मित्रा, याला मॅक्झिमम जर लिहिली तर ती असते ए ओमेगा आणि मिनिमम असते मित्रा 0. एवढं लक्षात राहू दे. कसं, तर इथे तुम्ही जर एक्स इज इक्वल टू 0 ठेवला तर बघ हे ए बाहेर येईल, आणि एक्स इज इक्वल टू ए ठेवला तर ए मधून ए गेला तर 0. नाही लक्षात आलं तर काही टेन्शन नका घेऊ, हे ॲडव्हान्समध्ये फॉर्म्युले शिकवायचे राहिले पण लिहून दिले. नंतर एक्सेलरेशन जे आहे ते आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ए, आणि एक्सेलरेशन इथे 0 घ्यावं लागेल, एवढं लक्षात घ्या. हे एक्स इज इक्वल टू ए टाकलं तर हे तर, आणि एक्स इज इक्वल टू 0 टाकलं तर मीन पोझिशनला, हे मीन पोझिशनला, हे बघा हे मीन पोझिशन आहे,
ही एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते, समजतं का? इथे तुमचं मीन पोझिशनला ॲक्सलरेशन 0 असतं आणि हे एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सलरेशन असते. नाही लक्षात आलं? जे व्हाईट कलरने लिहिलं तर काही ताण घ्यायचा नाही. मी तुझ्या पाठीशी, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी बाबा. चल समोर घेऊ. चला, आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे जे की आपल्याला आता सोडवायचं आहे. मस्त रफचिक, काही टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री व्हा. हळूहळू पहिल्यांदा मस्त लगे श्वास घ्या चांगल्यापैकी, कळालं का? श्वास घ्या, नंतर श्वास घेतल्यानंतर छाती फुगली पाहिजे आणि नंतर श्वास सोडा आणि एक फील करा असं की बघा हे टेन्शन इथं खांद्यावर आलं, खांद्यावरून आपल्या इथं आलं, इथून असं करत 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 इथे आलं, पोटावर आलं, पोटापासून गुडघ्यापर्यंत गेलं, तळपायापर्यंत गेला आणि जमिनीत गेला. असं टेन्शनचं फील करा. बघा फील येते. तुम्ही एकदम शांत व्हा, निश्चित असं टेन्शन खाली उतरा आणि समजून घ्या की पॉझिटिव्ह बोलावं लागेल की मला हे न्यूमेरिकल येणार आहे, मी करून दाखवणार आहे. मुकेश सर माझ्या पाठीशी उभे आहे आणि मी नक्की करून देण्याचा तुम्हाला म्हणजे वादा करू शकतो. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. चल बावड्या, चल बरं, बस झाला आता. बघ, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM करत होता. आपल्याला काढायचं काय? व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. आता हे तुमच्या लक्षात येतं का बरं? ही इथे मीन पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे पॉझिटिव्ह आहे ना, इथे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हे लक्षात यायला पाहिजे. बरं, माझं काय म्हणणं आहे, व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सवर आहे जेव्हा पार्टिकल लिनियर SHM करत आहे असा, आणि हा मॅक्झिमम स्पीड आहे. बघा, आपल्याला काढायची स्पीड, हे गिव्हन काय दिलं नीट लक्षात घ्या. आणि हा एक्सरसाइज क्वेश्चन, तुमचं टेक्स्टबुक आहे ना, टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइज बघायची, 8वा क्वेश्चन्स आहे. तुम्हाला काय दिलं? स्पीड सांगायची आहे. काय आहे? हाफ. कोणाची? मॅक्झिमम स्पीडची हाफ स्पीड आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं. गिव्हन पाथ ऑफ लेंथ, त्याला गिव्हन पाथ ऑफ लेंथ म्हणजे 2a असते, माहीत पाहिजे. ही दिलेली आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे a इज इक्वल टू काय येईल बरं? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर हे तुम्हाला कळणं गरजेचं होतं, सगळ्यात महत्त्वाचं. हे कंडिशन कळाली असेल. स्पीड किती आहे तुम्हाला सांगायचं की इथं स्पीड बघा मॅक्झिमम असते. आत्ताच मी बोललो, तुम्हाला लिहून दिली होती, a ओमेगा असते. जसं 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 इकडे असाल ना बाबा पॉझिटिव्ह या निगेटिव्हकडे, एक्स्ट्रीम पोझिशनकडे, तसं स्पीड कमी कमी होत इथं मिनिमम होतं 0 होत असते. बघा ना, कोणती एखादी स्प्रिंग आहे ती अशी 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 व्हायब्रेट करते, किंवा पेन मी फेकला, वर गेला तर इथे 0 स्पीड झाली एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणून तो खाली येतो. खाली कधी येणं चालू होईल हा मार्कर, हा पेन, जोपर्यंत त्याची स्पीड 0 होत नाही. है ना, तुम्ही वर फेकला, जोपर्यंत 0 स्पीड होत नाही तोपर्यंत. हे लक्षात राहू द्या. ए मॅक्स इथं मॅक्झिमम ए ओमेगा असतं, मिनिमम 0 असते. आपल्याला काय विचारलं की कुठेतरी एक व्ही मॅक्स हाफ व्हायला पाहिजे. पहिली जी काही स्पीड आहे म्हणजे ही वेलॉसिटी हाफ व्हायला पाहिजे. म्हणजे इथं समजा फॉर एक्झाम्पल 10 मीटर पर सेकंड आहे, इथं 5 मीटर पर सेकंड होईल. तो अंतर किती असेल? मीन पोझिशन पासून ते अंतर किती असेल हा प्रश्न आहे. नीट कळाला? पुन्हा सांगतोय की भाऊ माझा पार्टिकल लिनियर SHM करत होता असा असा, मग मी काय शोधायचंय? तर माझा प्रश्न असा आहे, एक अशी स्पीड आहे मीन पोझिशन पासून जिथे माझी मॅक्झिमम स्पीड हाफ होणार आहे, म्हणजे 10 असेल तर 5 होणार आहे. तर मीन पोझिशन पासून हे किती अंतरावर होईल, हा x इज इक्वल टू, हा माझा प्रश्न आहे. हा प्रश्न नीट कळणं गरजेचं होतं तुम्हाला. मला जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट है ना किती असेल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. चला, व्हीचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, ओमेगा. बघा व्हीचा फॉर्म्युला a² - x². ए मॅक्सचा फॉर्म्युला माहिती नसेल तर करून घ्या, मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला. हे फॉर्म्युला आपला वेलॉसिटीचा आत्ताच फॉर्म्युला लिहून दिला भावा मी. बघा a² - x², मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला मी नेमकाच तिच्यासाठीच लिहून दिला आहे. मी आता इथं कट करतोय, ओमेगा ओमेगा कॅन्सल झालं, राईट आहे. बोथ द साईड स्क्वेअरिंग करतोय. बघा a² - x², याचा पण स्क्वेअर येईल a² / 2² 4. समजतं? बघा ओमेगा ओमेगा कॅन्सल झालं, हा स्क्वेअर गेला तर इकडला स्क्वेअर होत असतो, a² 2/4 होईल. मला जर इथं a² - a²/4 हा x मायनसचा प्लस होईल. आणि इथे बघा 3a, नाही डायरेक्ट नाही लिहिणार काही गोंधळतील मुलं, म्हणून लिहून देतो. बघा इथं काय करायचं, 4a² क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, a² / 4 है ना,
क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात त्याला, एक्स स्क्वेअर. चालेल. चला काय होईल बरं, इथे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मला भेटली 3a स्क्वेअर, 4मधून 1 गेला, डिवाइड बाय 4. चला बरं, नीट लक्षात घ्या, एक्सचा स्क्वेअर गेल्यावर रूटमध्ये 3 येतील, याचा स्क्वेअर जाईल आणि 4चा रूट 2 होतो, स्क्वेअर गेल्यामुळे केलं. एची व्हॅल्यू माझ्याकडे दिली का, ए इज द ॲम्प्लिट्यूड, त्याला ए म्हणा, कॅपिटल ए म्हणा, स्मॉल ए म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, कॅपिटल एच म्हणू आपण, कारण की स्मॉल ए ॲक्सेलरेशनसाठी काल यूज केलं, त्याच्यामुळे घाबरू नका. √3ची व्हॅल्यू 1.732 असते. एची व्हॅल्यू माझ्याकडे 5 आहे, डिवाइड बाय 2. एक नीट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, इथे √2 आणि √3ची व्हॅल्यू आठवण असली पाहिजे. √2ची व्हॅल्यू 1.414, लॉग टेबलमध्ये पण बघा, पण माझ्या मताने हे पाठ करा, कारण की नेहमी यूज येणाऱ्या व्हॅल्यूज आहेत. मग मी काय केलं, एक्स इज इक्वल टू 5 2 10, 1 कॅरी, 15 6 16 है ना, 16 1 7 5 35 आणि 1 36, 3 आले, हे 8 राईट आहे, डिवाइड बाय 2. चला एक्स इज इक्वल टू 4.330 सेंटीमीटरमध्ये. का बरं, हे सगळे युनिट CGS युनिट आहे, सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला इथून काही लोकांना काय वाटेल, 5 सेंटीमीटर, समजा एक ॲम्प्लिट्यूड मानू आपण 8 सेंटीमीटर आहे सर, 8 सेंटीमीटर ॲम्प्लिट्यूड असं मानू, तर तुम्हाला या ठिकाणी किती यावं लागेल, तर ॲम्प्लिट्यूड किती दिला होता, 5 दिलता का, 5 दिलेला आहे, सॉरी. तर तुम्हाला इथे कुठेतरी यावं लागेल, तेव्हा 4.3 म्हणजे इथे यावं लागेल. किती जवळ बघा, एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळ आलं तर तुमची हाफ स्पीड होणार आहे, हे लक्षात राहू द्या. कळालं का, म्हणजे हे 5 सेंटीमीटर तुमचा ॲम्प्लिट्यूड आहे, तर तुम्हाला 4.33 म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळ. काही लोकांना वाटेल 5 सेंटीमीटर आहे का सर, 2.5 सेंटीमीटरवर आलं तर तुमची स्पीड अर्धी होईल, असं वाटते, फील होत असेल ना. माझं काय म्हणणं आहे की हे जे काही तुमची मेन पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे बाबा, पॉझिटिव्ह समजा, तर लोकांना वाटेल की बाबा हे तर 5 सेंटीमीटर आहे सर, तुम्हाला एक पार्टिकल असा जात होता बघा, असा. तर काही लोकांना काय वाटेल 2.5 सेंटीमीटरवर गेला म्हणजे तुमची स्पीड अर्धी होईल सर. नाही, तसं नाही आहे. कुठे भेटेल, तर इथे भेटेल, एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळ जावं लागेल. 4.33 म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळ. बाह्य न्यूमेरिकल नाही, मी तुम्हाला कॉन्सेप्ट पण देतोय. जर हे कॉन्सेप्ट जर न्यूमेरिकलमध्ये समजत असतील, कॉमेंट करा, निश्चितच तुम्हाला याच्यापेक्षाही चांगला आणखीन कॉन्टेंट देण्याची तयारी दाखवणार आहे. चला समोर घेऊ. नेक्स्ट 17 नंबरचं एक्सरसाइजमधला क्वेश्चन याच्यावर अवलंबून आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, त्याच्यावर अवलंबून आहे. टेक्स्टबुक एक्सरसाइजमध्ये म्हणजे चॅप्टरच्या एंडला टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइज क्वेश्चन्स आहे, त्याच्यामधला क्वेश्चन्स आहे. चला बघू काय म्हणतात आहे. बघा, एक पार्टिकल आहे, परफॉर्मिंग लिनियर SHM करतोय असा, त्याचा पिरियड आहे. पहिल्यांदा गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा, गिव्हन डेटाला मार्क आहेत का नाही, पुट करणाऱ्याला मार्क आहेत. तर पिरियड दिलेला आहे 2π सेकंड. अबाउट द मीन पोझिशन O इज ऑब्झर्व टू हाव द स्पीड दिलेली आहे बघा, b आणि √3 मीटर पर सेकंड. व्हेन द डिस्टन्स b फ्रॉम O. If the particle moving away from O at the instant, find the time required the particle to travel further distance b. पुन्हा डिस्टन्स b चालायचं. चला मी इथं डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार आहे, तुमचा सपोर्ट असणारच आहे मला माहिती आहे. बघा इथं डायग्राम ड्रॉ करतो तर निश्चित तुम्ही लक्ष देसाल अशी अपेक्षा व्यक्त करून डायग्राम ड्रॉ करतोय. भाऊ बघा, O एक पोझिशन आहे, इथून मी इथपर्यंत b अंतरपर्यंत गेलो, b अंतर, तेव्हा त्यांची व्हेलॉसिटी होती b √3 एवढी होती. मी मानतो की इथून इतका जो टाइम आहे त्याला t1 टाइम लागला असेल असं मानतो मी. काय डाऊट आहे भाऊ, हे समजतं सगळ्यांना, हे समजतं बरं. नंतर काय केलं मी की हाच पुन्हा आणखीन b चालायचं, फर्दर डिस्टन्स b म्हणलं, म्हणजे पुन्हा डॅश दाखवतो, इथं गेला आणि पुन्हा त्याला b अंतरच डिस्टन्स चालला. ठीक आहे, ओके. आता एक लक्षात घ्या, मला इथे जे दाखवायचं आहे त्याला आपल्याला t2 टाईम, पूर्ण टाईम दाखवावा लागेल है ना, आणि त्यावेळेस जे काय अंतर आहे b + b x इज इक्वल टू 2b म्हणावं लागेल. एक लक्षात घ्या, ओके. समजतं, म्हणजे काय म्हटलं मी की बाबा O पासून याला काहीतरी नाव देता का,
यक्स नाव द्या, यक्स आणि हा वाय. ओ यक्स इतका अंतर चालण्यासाठी बी अंतर चाललो तेव्हा माझ्या पार्टिकलची जी स्पीड होती b√3 होती, b√3. त्याचा टाइम t1 मानला मी. आणि हा जो पार्टिकल पूर्ण t2 असा टाइम मानला आणि एक्स वाय हा पण बी अंतर एवढा चाललाय. ठीक आहे, काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला काढायचं काय, तर इथं टाइम काढायचा बघा. इफ द टाइम particle moving away from the O at the instant, find the time required by the particle to travel further distance. मला हे टाइम काढायचा, हा जो टाइम आहे हा टाइम t काढायचा आहे. मग t जर काढायचं मला काय करावं लागेल, हा t2 टाइम आणि हा t1 मायनस करावा लागेल. या t2 टाइमामधून t1 मायनस करावं लागेल, हा t भेटेल तुम्हाला. हा माझा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. t1 हा किती आहे. बरं, सर्वात आधी माझ्याकडे काय काय दिलं, पिरियड दिला. पिरियड दिला म्हणजे ओमेगा काढता येतं. ओमेगा म्हणजे काय, 2π/t. तर 2π का बरं काढावं लागेल, कारण की वेलॉसिटी दिली. वेलॉसिटीचा टाइमच्या फंक्शनमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी, राईट. आणि एक्स काढायचं, हे एक्स दिलेलं आहे, तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे कळतं ना तुम्हाला, हे माहिती असणं गरजेचं आहे बरं. ठीक आहे, मुकेश सर का काढायले, कारण की या फॉर्म्युल्यात मला एक गोष्ट भेटली, वेलॉसिटीचा फॉर्म्युला ए कॉस ओमेगा टी, ठीक आहे, व्ही दिला. आणि एक्स दिल्यामुळे एक्सचा फॉर्म्युला ए साइन ओमेगा टी, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन पासून असेल तर ए साइन ओमेगा टी आठवत असेल कदाचित तुम्हाला. चला बरं, मला तुम्हाला हेल्प करायची आता, फटाफट सांगायचं आहे की सर टीची व्हॅल्यू काय माझ्याकडे 2π कॅन्सल, म्हणून इथं 1 radian/second असं लिहू शकतो. झालं सर, ओके. पुन्हा मला ए काढावं लागेल. ए काढण्यासाठी काय करायचं हे पण मला माहीत पाहिजे. तर माझ्याकडे वेलॉसिटी दिलेली आहे, v इज इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही काय, व्ही बघा, b√3 ओमेगा रूट ऑफ एची व्हॅल्यू नाही दिली. इथं एक्स, पहिला जो एक्स आहे मित्रांनो, ते एक्स इज इक्वल टू बी दिलेला आहे. पहिला जो एक्स आहे तुम्ही वाचा, इथं बघा व्हॉट डिस्टन्स बी फ्रॉम है ना. तर इथं आपण त्याला एक्सच्या जागी बी स्क्वेअर घेऊ शकतो का, बघा बरं, बी स्क्वेअर घेऊ शकतो आपण त्याला. आता स्क्वेअरिंग द बोथ साईड करा म्हणजे जेणेकरून कळेल आपल्याला का. हा बी स्क्वेअर होईल, हा 3 बाहेर येईल. आता हा ओमेगाची व्हॅल्यू 1 आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, राईट आहे. तर 3b स्क्वेअर, हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा जर इकडे आला 3b स्क्वेअर, हा प्लस होईल इकडे बी स्क्वेअर, हा ए स्क्वेअर होईल. मला हे काढायचं ना, तर हा होईल 4b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. म्हणजे ए इज इक्वल टू एचा स्क्वेअर गेला, 4चा 2 रूट भेटल, बीचा बी भेटल, म्हणजे एच्या ही व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, एची व्हॅल्यू भेटली. आता मला पहिल्यांदा सर्वात आधी टाइम t1 या व्ही साठी म्हटलेला आहे. म्हणजे वेलॉसिटीचा हा पण फॉर्म्युला v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा t1 का म्हणलं कळालं. हा टाइम, पहिली कंडिशन इथून तर इथपर्यंतच माझा पार्टिकल गेलेला आहे सर्वात आधी, एवढं लक्षात राहू द्या. मग v काय दिलेलं आहे आपल्याकडे, b√3 दिलेलं आहे. हा a2b दिलेला आहे, राईट आहे. हा ओमेगाची व्हॅल्यू तर 1 आहे सर. इथे बिन कॉस ओमेगा 1 मल्टिप्लाय t1, मला t1 काढायचं आहे. तर मला वाटतं की इथं बी कॅन्सल करू, हे √3/2 आणि इथं कॉस t1. आता कॉस इकडे इन्व्हर्स जर गेला तर याची व्हॅल्यू काय भेटेल सगळ्यांना माहिती असेल कदाचित, ठीक आहे ना. इथली जी काही व्हॅल्यू आहे काय भेटणार आहे, t1 इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स. कोणाची व्हॅल्यू, √3/2 सांगा बरं, कोणाची व्हॅल्यू आहे 30ची ना, कॉस 30. √3/2 व्हॅल्यू कोणाची, कॉस 30. कॉस 30 म्हणजे कोण आहे, π/6 आहे. म्हणून t1 इज इक्वल टू π/6 सेकंड. हे राहू द्या. आता t1 एवढा टाइम लागला कुठून कुठपर्यंत बरं, इथून ओ पासून ते एक्स पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम. आता मला इथून ओ पासून वाय पर्यंत किती टाइम लागला हे काढायचं. हे बघा, हे काढायचंय. आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे फ्रॉम इट्स मीन पोझिशन जर असेल, मीन म्हणजे कुठून, स्टार्टिंग पोझिशन,
तेव्हा इक्वेशन ए कॉस ओमेगा टी इस्तेमाल करतात, वापरतात. आणि जर हेच ए कॉस ओमेगा टी पण वापरू शकला असतो एक्स्ट्रीम पोझिशनला जर माझा पार्टिकल असता. आता मी इथून मानतोय, म्हणून फॉर्म्युला ए साइन ओमेगा टी ला T2 म्हणा. का बरं? हे डिस्प्लेसमेंट मी इथून ते इथपर्यंतच घेतलं बघा, ओ पासून वाय पर्यंत. चला सर, चला एक्सला पण इथलं अंतर जे हे बी प्लस बी 2b झालं, लक्षात राहू द्या. एचं पण 2b आहे, आपण काढलेलं आहे तुमच्यासाठी, तुम्ही एकदा चेक करत राहा. ठीक आहे. साइन हां सर ओमेगाची व्हॅल्यू 1 आहे आणि हा T2 आहे. हे 1 कुठून आलं कळालं का भावा? ओमेगाची व्हॅल्यू 2b कॅन्सल, हा 1 येईल, हा साइन T2. मला सांगा T2 इज इक्वल टू साइन इनवर्स 1 म्हणजे काय? साइन 1 कधी असतं? 90. म्हणजे T2 इज इक्वल टू π/2 सेकंड. एवढा टाईम आहे. मला टी काढायचे, टाईम इंटरवल बिटवीन एक्स अँड वाय. हा एक्स आणि वाय हिच्यासाठी किती अंतर, हे अंतर काढण्यासाठी किती टाईम लागला हे काढायचं. कसं काढणार बरं? T2 पूर्ण टाईम आहे, ओ पासून तर वाय, आणि ओ एक्स म्हणजे T1 टाईम काढला. T2 काय माझ्याकडे π/2 आहे आणि हा काय π/6 आहे भावा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा बेस इक्वल करा, 3π/2 असं करू. हा π/6 आहे, म्हणजे 2π/6 म्हणजे π/3 सेकंड. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत असणारा जो टाईम आहे तो हे π/3 सेकंड लागलेला आहे. कशासाठी? वाय एक्स पासून वाय पर्यंत पोहोचण्यासाठी, बी अंतर काटण्यासाठी, बी अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम आहे π/3. खूप डिटेल घेतलं बाबा. ठीक आहे, बस झालं. आता काही लिमिट असतात डिटेल घेण्याचे, है ना, तरी काय हरकत नाही हो ना. चला एक MCQs घेतला मी बघा, जो MCQ 2024 म्हणजे काय फार जुना नाही, मुद्दामून घेतोय. चला नेक्स्ट बघा, द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल एक्झिक्यूट SHM विथ ॲम्प्लिट्यूड गिवन डाटा. लिहायची गरज नसते इथं MCQच्या वेळेस, मी लिहितोय पण लिहायची गरज नसते. हां, टेक्स्टबुकमधला न्यूमेरिकल म्हणजे बोर्डामध्ये गिव्हन डेटा लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. चला ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे 7 मिलीमीटर. मिलीचा अर्थ कळतो का? मिलीचा, मिली ओ मिली नाही बाई, समजतं का? ए इज इक्वल टू मिली म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय करणे. नेक्स्ट आहे वेलॉसिटी, है ना, मॅक्झिमम वाली वेलॉसिटी, मॅक्झिमम वेलॉसिटी आहे 4.4 मीटर पर सेकंड. त्याचा अर्थ पिरियड काढायचा. बरं, व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बाबा, ए ओमेगा, आत्ता शिकवला. पण ओमेगाचं एक रिलेशन्स आहे टाइम सोबत. हे फॉर्म्युले मी तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये शिकवलंय, हे माहीत असतं गरजेचं आहे भावड्या. ठीक आहे ना. चला व्ही मॅक्स, ओके सर. ए याचा फॉर्म्युला 2π/t, मला टी काढायचंय, टीला इकडं. सर आम्ही डायरेक्ट जर फॉर्म्युला ठेवला तर चालतं का? हो चालतं ना, चालतं, असं काही नाही. काही लोकांना बघा, मी काय केलं, 2π टीला इकडे घेतलं, व्ही मॅक्स इकडे गेलं. सर मला जर डायरेक्ट असा फॉर्म्युला ठेवला तर काही प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही, तुला वाटलं तर करू शकतोस तू. टी बघा, 2π व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे 30 ठेवा, राईट आहे. 7 हे दिलेलं आहे, 7 × 10⁻³ हे व्ही मॅक्सची व्हॅल्यू आहे. मी याला असं लिहिलं तर सर 44 × 10⁻⁻1 असं लिहिलं तर चालेल. अरे 4.4 आहे ना, एक पॉईंट शिफ्ट केला मी. का केला कळालं असेल बघा. हे 44 झाले होते, कॅन्सल झाले. हे 7 कॅन्सल झाला. टी इज इक्वल टू 10⁻³ हा वर जर गेला तर प्लस होईल बघा, 10⁻⁻1. तर टी इज इक्वल टू 10⁻² सेकंड आहे. तर हा टीची व्हॅल्यू तुम्हाला 10⁻² तर नाही, पण पॉईंट शिफ्टिंग केलं चालेल, 0.01 सेकंड असं लिहू शकता. कॉमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो की सर हो आम्हाला पण समजते, आम्ही करत आहे. असेच MCQs घ्या, मी निश्चित आणखीन MCQs घेण्याचा प्रयत्न करेल. चला काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन वाचा. तुम्हाला काय दिलेलं आहे, काय अपेक्षा काय आहे आमची. तर इथे आहे एक्सप्रेशन द्यायचं आहे, है ना. एक्सप्रेशन कोणाचं द्यायचं आहे हे मला वाटते मी शिकवलेलं आहे, है ना, टाइम टी फंक्शनमध्ये. हे ऑलरेडी शिकवलेलं आहे, तरी मी एकदा सांगतोय बघा. क्वेश्चनमधला आन्सर पुन्हा एकदा सांगतो. एक्स इज इक्वल टू आपल्याकडे टाईमच्या फंक्शनमध्ये पाहिजे, राईट आहे, ω t + φ असं लिहिलेलं आहे. आता अपेक्षा काय बरं?
अपेक्षा अशी आहे की बाबा तुमच्याकडे डिस्प्लेसमेंट टाइमच्या फंक्शनमध्ये होतं बरोबर आहे. बरं, वेलॉसिटी टाइमच्या फंक्शनमध्ये नव्हती आपल्याकडे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे का याच्यात टाइम नाही, मग याच्यात पण टाइमच्या फंक्शनमध्ये द्या असं म्हणणं आहे. ॲक्सेलरेशन पण आपल्याकडे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. मग तुम्हाला इथं अपेक्षा काय बरं, डिस्प्लेसमेंट टाइमच्या फंक्शनमध्ये वेलॉसिटी कशी लिहाल, तर वेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच वेलॉसिटी असं आपण शिकलो आहे. मग आपण काय केलं, डी अपॉन डी टी, एक्सची व्हॅल्यू द्या. बघा एक्सची व्हॅल्यू लिहितो इथे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय, राईट आहे बाबा. चला व्ही एला लिहा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो भावा, कॉस ओमेगा टी प्लस फाय विथ रिस्पेक्ट टू टाइम. कुठे टी, टी सोबत कोणी ओमेगा, त्याला मल्टिप्लाय करतात. भेटलं का बावड्या, समजलं? ओके, भेटली वेलॉसिटी. टी आहे का याच्यात, बघा टी दिसते आहे, टी ओमेगा टी. आता एक्सेलरेशन म्हणजे काय सर, डी व्ही बाय डी टी, राईट आहे. तर डी बाय डी टी, व्हीची व्हॅल्यू आहे ए ओमेगा कॉस है ना ओमेगा टी प्लस फाय. चला ॲक्सेलरेशन, हां सर इथे मायनस येणार आहे. तुम्ही कशामुळे ठरवलं सर, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतं म्हणून मायनस साईन दिली. ए ओमेगा साईन बघा ओमेगा टी प्लस फाय. हे तर सर पहिले ए ओमेगा आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम पुन्हा ओमेगा म्हणजे ओमेगा स्क्वेअर. तर हे तुम्हाला टाईमच्या फंक्शनमध्ये पाहिजे होते, ते दिले, ते ऑलरेडी सांगितलं होतं मी याच्या आधीच्या सेशनमध्ये. चला 5.2 नंबरचं जे काही न्यूमेरिकल आहे याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. साधं न्यूमेरिकल आहे, थोडंसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तर दिलं पण समजून सांगणं फार गरजेचं असतं, आहे की नाही. चला काय क्वेश्चन्स आहे नीट वाचा. 5.2 एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा, हे दिलेलं आहे. पेज नंबर बिन बघा कुठे ते, कॉमेंट करा की सर या पेज नंबरवर हे न्यूमेरिकल आहे, मला कळू द्या तुम्ही ॲक्टिव्ह आहात. उद्देश तो आहे, कॉमेंट करणं म्हणजे काय, उद्देश हा आहे की तुम्ही करतायत माझ्यासोबत, पुस्तक ओपन करताय की नाही, टेक्स्टबुक नोटबुक माझ्यासोबत न्यूमेरिकल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा एक पार्टिकल आहे परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. लिनियर एसएचएम म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन करतात. गिवन डेटा एक्झाम्पल जेव्हाही सॉल्व करता टेक्स्टबुकचं बोर्डासाठी तेव्हा गिवन डेटा लिहिणं करा. पिरियड दिलेला आहे बघा 4 सेकंद, दिला 4 सेकंद. आणि ॲम्प्लिट्यूड ए पण दिलेला आहे 4 सेंटीमीटर. फाइंड द टाइम टेकन ट्रॅव्हल द डिस्टन्स 1 सेंटीमीटर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता याला आधी समजून घेऊ आपण की प्रश्न काय दिला. यांचं म्हणणं आहे की बाबा एक लिनियर एसएचएम असल्या प्रकारचा पार्टिकल लिनियर एसएचएम करतोय. बघा हे दिसतंय सगळ्यांना, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे बाबा, हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हे समजत असेल तुम्हाला, पार्टिकल असा असा एसएचएम करतो. आता मला सांगा प्रश्न काय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कुठे, ही आहे राईट साईडला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. बरं, तिथून त्याने काय केलं, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 1 सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स, आता हे टोटल डिस्टन्स जे आहे त्या ॲम्प्लिट्यूड म्हणतात त्याला, आणि ते ॲम्प्लिट्यूड आहे 4 सेंटीमीटर. हा टोटल मेन टू एक्स्ट्रीम पोझिशन मधला अंतर आहे. हे जे अंतर दिसते इकडं 4 सेंटीमीटर आहे. पण तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून इथे 1 सेंटीमीटर आला, इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर आला. काय डाऊट नाही बाबा तुम्हाला. पण तुम्हाला माहिती आहे का डिस्प्लेसमेंट कुठून मोजतात, कुठून स्टार्ट करतात, कसं मोजायचं. तर डिस्प्लेसमेंट इकडनं मोजायचं का पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडनं, नाही. ते मोजतात कुठून, मीन पोझिशन पासून. म्हणजे मी वेगळा मार्कर वापरतो, इथून असं मोजायचं. ही पार्टिकल इथे ना पी पोझिशनला आहे, तर हे अंतर मला काढायचंय, यक्स काढायचंय. सगळ्यांना कळालं असेल की 4 मधून 1 मायनस करा 3 आहे, पण थोडंसं मॅथमॅटिकल करावं लागतं. यक्स इज इक्वल टू ए मधून -1. तर यक्स आहे 4 मधून 1 गेला तर 3 सेंटीमीटर. कळालं नाही, 3 सेंटीमीटर अंतर आहे, हे आपल्याला भेटलंय. ओरली पण येतं तुम्हाला, पण माझं काम आहे समजून सांगणे. मी टीचर आहे भावा, तुम्ही विसरला असाल तर ठीक आहे. आणि पार्टिकल कुठे आहे, स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे. म्हणून इथे तुम्हाला माझ्या मताने पुस्तकात थोडंसं वेगळं दिलं असेल तरी मी थोडंसं समजून सांगतो. एक्स्ट्रीम पोझिशन इथं जर असेल तर हे इक्वेशन लिहित जा, ए साइन ओमेगा टी, आणि इथं जर असेल तर ए कॉस ओमेगा टी, पॉझिटिव्ह पासून असल्यामुळे.
निगेटिव्ह असतं तर मायनस लिहिलं असतं, मायनस ए कॉस ओमेगा टी असं लिहिलं असतं. पुस्तकात थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलं, काही हरकत नाही, माझी पद्धत काही चुकीची नाही, मी सोपं करण्याचा प्रयत्न करत आहे, एवढं लक्षात राहू द्या. चला करा बरं सर, मी इथं फॉर्म्युला कोणता वापरावा, तर माझ्या मताने माझा फॉर्म्युला ए कॉस ओमेगा टी वापरावा, हे माझं सजेशन्स आहे. तुमचं सजेशन्स पण असावं. मला काढायचं काय बरं, फाइंड अ टाइम टेकन, टाइम काढायचा, हा टाइम काढायचा, ट्रॅव्हल द डिस्टन्स 1 सेंटीमीटर, है ना, टाइम काढायचा आहे. चला एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे आहे सर, नाही आधी याला आणखीन एक्सपांड करतो, ए कॉस बघा याचा 2π/t, मी हा फॉर्म्युला सांगितलेला याच्या आधीच्या सेशनमध्ये. ठीक आहे, एक्स किती आहे, एक्स हा 3 सेंटीमीटर, ए किती आहे 4 आहे, कॉस 2π आहे, कॅपिटल टी 4 आहे सर, आणि मला टी काढायचं आहे, काय हरकत नाही. समोर जाऊ बघा, 3 हा डिवाइड जाईल, हा कॉस नीट लक्षात घ्या π/2 राहिला, आणि हा टी आहे, करेक्ट आहे, नीट लक्ष द्या. हे जर कॉस इकडं आला म्हणजे π/t/2, हा कॉस इकडं आल्यावर इन्व्हर्स होत असतो 3/4, राईट आहे. चला π/2 × t, कॉस इन्व्हर्स 3/4, ज्यांना येत नसेल तर वाटल्यास इथं करतो, कॉस इन्व्हर्स 0.7500 घेता येईल, असं 4 डिजिट घ्यायचे असतात. लॉक टेबल घ्यायचा, रपचिक मस्त लगे असा. तुम्हाला कॉस नॅचरल, लॉगॅरिथम नाही, नॅचरल कॉस असला बघायचा, बघा लॉगॅरिथम पण असतं, पण आपल्याला नॅचरल कोसाईन असं बघायचं. हा नंबर शोधायचा आपल्याला पॉईंट आतमध्ये, तर काय शोधायचं, 0.7500 असा. तर मला बघा वरील जर पाहिलं तर 1.00 दिसलं, नंतर 0.9998 आहे, 9994 आहे, 9986 आहे, कमी होत मी पाहिलं तर 41 7547 दिसायलं, आणि असं करत जर गेलो मी तर 41 डिग्रीमध्ये 7501, आणि इकडं डिग्री मिनिट 24 आहे, आणि डिग्री 0.4 आहे. म्हणजे मी इथं असं लिहू शकतो, नीट लक्षात घ्या, π/2 × t, याची जी व्हॅल्यू आहे ती मला दिसते 41.4 डिग्री. कशा आले सर, 41 इकडं 24 मिनिट म्हणजे डॅश, आणि 0.4 डिग्री वरी 0 असं बारीकसा छोटासा आहे ना, हे भेटलेलं आहे. मला याला डिग्रीमधून रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर π/80 ने मल्टिप्लाय करतात. माहिती आहे का तुम्हाला, हे माहीत नसेल तर करून घ्या, π/180, समजलं. हा डिग्री होता, रॅडियन केला कन्व्हर्जन. चला सर, पाय कॅन्सल झालं, इथं हे 90 झाले, कळतं ना. तर तुम्हाला आता टी काढायचं आहे, तर 41.4/90, कळतं भावा. कदाचित हे 0 जर काढलं तर हे बी माहिती असेल, 1 पॉईंट शिफ्ट होत असतो म्हणून, 1 पॉईंट शिफ्ट होतं, /9. तर करा बरं, 9 हे 0, आता झाले 36, 41 झाले ना, 9 चूक 36 म्हणजे 5 राहिले, 54 सख 54, एवढा टाईम लागेल भाऊ इथून इथपर्यंत येण्यासाठी. समजलं का. 1 सेंटीमीटर, फाइंड द टाइम टेकन बाय ट्रॅव्हल द डिस्टन्स 1 सेंटीमीटर, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनपासून पी पोझिशनपर्यंत 1 सेंटीमीटर अंतर काटण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो आहे एवढा, हा ना. फाइंड द टाइम टेकन बाय ट्रॅव्हल द डिस्टन्स 1 सेंटीमीटर, एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर येण्यासाठी लागणारा वेळ येतो. ठीक आहे, खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न तर करतोय बाबा, तरी तुम्हाला काही वाटत असेल तर निश्चित कॉमेंट करा, माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला निश्चितच यश भेटो अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी मी इथं उभा आहे भावा. ठीक आहे, चला समोर जाऊ. प्रश्न नीट वाचा. बघा, एक पार्टिकल आहे, परफॉर्मिंग एसएचएम करतोय असा, त्याचा पिरियड, पुन्हा गिव्हन डेटा लिहा, ठीक आहे. काय लिहिलेलं आहे बघा, पिरियड टी लिहिलेला आहे 6 सेकंद. ॲट द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टाईम टी 0 आहे, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे, टाईम 0 आहे. बरं, पहिल्यासारखं. द पार्टिकल इज फाउंड अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन ॲट टाईम टी 7 सेकंड बिफोर रिचिंग द मीन पोझिशन. फाइंड द अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम काढायचं आपल्याला.
या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ॲम्प्लिट्यूड अपेक्षित आहे. काय अपेक्षित आहे? ॲम्प्लिट्यूड. आता नीट लक्षात घ्या, मला स्मॉल टी किती दिलेला आहे? 7 सेकंद दिला. ठीक आहे सर. बरं, आता इथे आपल्याकडे काय काय गिव्हन डेटा दिला ते माहीत पाहिजे. एक तर महत्त्वाचं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन शब्द लिहिल्यामुळे आपला इनिशियल अँगल आहे π/2 आहे, हे बिन कळालं आहे सर. आणि मला वाटतं की याला थोडंसं मला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. x = ॲम्प्लिट्यूडमधून किती 3 सेंटीमीटर इकडं आलो. पहिला क्वेश्चन जसा आहे तसाच आहे. नसेल समजत तर पुन्हा ती डायग्राम, पुन्हा तेच खेळ आहे म्हणून मी काढत नव्हतो, पण चला काय हरकत नाही. भावासाठी काही पण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बघा काय काय सांगितलेलं आहे. याला पिरियड म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की इथून मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू निगेटिव्ह, निगेटिव्ह याचा पिरियड आहे, म्हणजे एक ऑक्सिलेशन कंप्लीट करण्याचा. ठीक आहे, समजतं? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं होतं T0 म्हणजे पॉझिटिव्ह इथून निघालो मी निघालो कुठून? इथून निघालो बाबा, इथून निघालो होतो म्हणून मी 5π/2 घेतलाय. हा ना, टाइम इथून 0 झाला होता. द पार्टिकल हा टाइम वेगळा आहे आणि कॅपिटल टी वेगळा आहे. कॅपिटल टी म्हणजे एक ऑक्सिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ आणि स्मॉल टी वेगळी गोष्ट आहे. सुरुवात इथून झाली T0. देन पार्टिकल इज फाउंड टू बी द डिस्टन्स 3 सेंटीमीटर फ्रॉम द पोझिशन, है ना. म्हणजे तुम्हाला इथून जे आहे मित्रांनो, इकडे येण्यासाठी 3 सेंटीमीटर आला. समजा इथून ते इथपर्यंत 3 सेंटीमीटर आला. ठीक आहे ना. तर टाइम 7 झाला होता, म्हणजे एक ऑक्सिलेशन केला असेल, पुन्हा इकडे गेला असेल, है ना. कारण की एक ऑक्सिलेशन करायसाठी 6 सेकंद. तो थोडा एक ऑक्सिलेशन करून पुन्हा इथं आला आणि इकडे गेला. ह्या आत्ताचा अर्थ. बिफोर रिचिंग द मीन पोझिशन फाइंड द ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड किती असेल हा माझा प्रश्न आहे आणि आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायचा आहे, हे एवढं लक्षात राहू द्या. चला, माझ्याकडे डिस्प्लेसमेंटसाठी जे काही इक्वेशन दिलेलं आहे तेच मी इथं वापरणार आहे. इथे 2 चान्सेस आहेत. पुस्तकात काय देतात मी ते सांगतो एकदा. हिच्या आधीच्या पण प्रश्नात असंच होतं. हिच्यामध्ये ह्या फॉर्म्युला सुद्धा वापरता येतो, A sin ωt + φ. हा पण फॉर्म्युला वापरता येतो. फायची व्हॅल्यू 90 टाकता येतं, पण गरज नाही. आपल्याला माहिती असताना बघा A sin, बघा तुम्हाला करून दाखवतो, ωt हा π/2. आता मला सांगा, sin θ + 90 cos θच होतो. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन येईल, पुस्तकात भलं दिलं असेल तेव्हा एक cos ωtचाच फॉर्म्युला वापरा. का बरं? याचं समोरचं व्हर्जन हे येणार आहे. मग कशाला टाइम काढायचा? माझं तेच मत असतं. म्हणून इथं मी लिहिताना मला वाटतं एक्स्ट्रीम पोझिशन भले इथं आपल्याला A sin हे फॉर्म्युला न वापरता आपला एक्स्ट्रीम पोझिशन असल्यामुळे एक cos ωt वाला फॉर्म्युला उपयोगात घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे ना. फ्रॉम इट्स एक्स्ट्रीम पोझिशन, फ्रॉम इट्स एक्स्ट्रीम पोझिशन असल्यामुळे x = A cos ωt. चला, एक्सची व्हॅल्यू काय दिली? A-3 हा A आहे. cos ओमेगाची व्हॅल्यू ठेवतोय. मला काय काढायचंय? ॲम्प्लिट्यूड काढायचंय. स्मॉल टीची व्हॅल्यू 7 सेकंदला, है ना. हे बघा, ही T0 हिच्यासाठी, कारण की स्टार्ट इथून झाला, पण एक ऑक्सिलेशन करून पुन्हा इथून इथपर्यंत गेला. एक ऑक्सिलेशन झाला असा करून, हे बघा, एक ऑक्सिलेशन झालं, पुन्हा इथपर्यंत आला, तेव्हा 7 सेकंद लागलं. तुम्हाला वाटेल की कॅपिटल टी तर 6 आहे आणि स्मॉल टी 7 का आहे सर? स्मॉल टी म्हणजे काय झालं, समजा तुम्हाला सांगितलं की मला बघा, मी इथून निघतो, बघा हे एक्स्ट्रीम पोझिशन, इथून निघलो ना, मी गेलो, हे झालं एक ऑक्सिलेशन. कळालं भाऊ? मी इथून निघालो होतो, इथं आलं, आता पुन्हा 3 सेंटीमीटर चाललो, तर टाइम मला 7 सेकंद लागला. समजतं ना? ओके, चला मग A-3/A होईल. ओके सर. आता काय झालं सर? cos 2π, कॅपिटल 6 आहे आणि हा 7 आहे. A-3/A, नीट लक्षात घ्या. cos हा झाला 17, नाही 14 ना, 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14 पाय डिवाइड बाय, चला A-3/A याला cos 7π/3 करता येईल ना, 7/3. पण तुम्हाला माहिती आहे का, 2π म्हणजे एक ऑक्सिलेशन, पुन्हा तिथंच पार्टिकल येत असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते बघा, 2π कशामध्ये, याला म्हणायचं इथं गेला,
इथं गेला, इथून इथं गेला, इथून 2π झालं. 2π झाल्यानंतर पुन्हा तीच पाथ फॉलो करावं लागतं. हे बघा, हे इथून ते इथपर्यंत 90 असतं माहीत आहे, इथून इथपर्यंत 180 म्हणजे पाय, इथून 3π/2 आणि इथून 2π. 2π झाले की पुन्हा तीच पाथ π/2 पाय 3π/2. म्हणून इथे आपल्याला असं करता येऊ शकतं सर, 6π + π हे 7π होतात का मला एकदा सांगा. होतात. मग 2π 2 4 6 म्हणजे पुन्हा त्या पाथवर येणार आहे. म्हणजेच याला तुम्हाला असं लिहिता येऊ शकतं का, नीट लक्षात घ्या, π/3. हे कळालं का मित्रांनो. 6π गेले कुठं बघा, 6π + π 7π होतील. 6π गेले कुठं, पुन्हा त्या पाथवर येणार. बघा कसं सांगतोय बघा, इथं गेलो असं जाऊन इथे 2π 4π 6π आणि इथून तर इथपर्यंत मीन पोझिशनला आलो. याचा अर्थ असा आहे, म्हणजे चौथा ऑक्सिलेशन आहे. 3 ऑक्सिलेशन याने घातले. 3 कसे सर, एक म्हणजे 2π, दुसरा म्हणजे 4π, तिसरा ऑक्सिलेशन म्हणजे 6π आणि हे π/2 हे π म्हणजे मीन पोझिशनला आहे. हा त्याचा अर्थ आहे. सर cos π/3 म्हणजे 60. cos 60 ची व्हॅल्यू काय बरं, हाफ व्हॅल्यू आहे ना, माहिती आहे का सगळ्यांना. हे हाफ व्हॅल्यू कुठून आली सर, ही व्हॅल्यू आली कुठून, तर cos π/3 म्हणजे 60, 180/3 60. 60 म्हणजे माहिती आहे आता तुम्हाला. चला आता बस झालंय. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 हा ए आहे. आपल्याला अँप्लिट्यूडच काढायचं आहे, तर मला वाटतं हे 2a हा -a इकडे येईल, मायनसचा प्लस होईल इकडे. 2a मधून a गेला तर a राहील. 6 सेंटीमीटर मीटर कुछ भाई बाबा 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 काही दिलं का, हां सेंटीमीटरमध्ये दिलं. कसा मेळ लागला सर तुम्हाला याच्यावरून, तर 6 सेंटीमीटर याचा ॲम्प्लिट्यूड असणार आहे. म्हणजे हा जो दिसतो ॲम्प्लिट्यूड हा हे मीन टू एक्स्ट्रीम हे 6 सेंटीमीटरचं अंतर आहे. म्हणजे मिडमध्ये आलो होतो मी तोपर्यंत. हा त्याचा अर्थ आहे. मला अशी अपेक्षा आहे भावा, हे सगळ्यांना सगळे न्यूमेरिकल कळत असतील आणि जबरदस्त तुम्ही करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे ना. तर भेटूया अशा सेशनमध्ये मजेदार. ज्यांना CET शिकायची तर PGMN ॲप आहे ते डाउनलोड करा. तिथं खूप धमाकेदार आपले MCQ चालू आहेत, जबरदस्त शिक्षण चालू आहे. पण त्यासाठी तुम्हाला यावं लागेल PGMN ॲपवर. टॉपर ॲडव्हान्स बॅच आहे, ड्रॉपवाल्यांना ड्रॉपर बॅच आहे. तर भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत.